सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सुरांच्या शाळेमध्ये. कालच्या लेसनमध्ये आपण याच्या आधीच्या लेसनमध्ये आपण 9, 10 आणि 11 हे 3 अलंकार आकारांमध्ये बघितले होते. आता आजच्या लेसनमध्ये पुढचे 3 अलंकार परत आकारांमध्ये, आरोह कुठला, अवरोह कुठला आणि जे स्वरात याआधी अलंकार मी सांगितले होते ते जर तुम्ही कुठे नोट करून ठेवले असेल तर तुम्हाला हे रिलेट करता येईल, कारण मी नंबरिंग पण सांगतोय. सो आपण वेळ न घालवता सुरू करूया 12, 13 आणि 14वा नंबरचा अलंकार. सो एक ब्रीफ देऊन देतो की 11वा अलंकार थोडा असा होता सा म रे प. आता तुम्हाला 12व्या अलंकारामध्ये त्याचा ट्वाईस आहे, सो तुम्हाला लक्षात येईल म्हणताना. अलंकार नंबर 11 आकारामध्ये, अलंकार नंबर 12 आकारामध्ये, सॉरी. अलंकार नंबर 13 आकारामध्ये परत सो आता मी 12, 13 आणि 14 असे 3 अलंकार म्हटले. हा शेवटचा जो होतो 14वा अलंकार, नंबरिंग सांगायचं विसरलो. जो 12वा अलंकार आहे तो आहे सा सा म म रे रे प प. हे मुद्दाम सांगतोय कारण हे तुम्हाला जरा समजायला कठीण होईल म्हणून. सा सा म म रे रे प प ग ग ध ध म म नि नि प प सा सा. आणि त्यानंतर जो मी 13वा अलंकार घेतला तो सा प रे ध. तर यामध्ये काय आहे हे लक्षात घ्या. सा प च्या मध्ये रे ग म असे 3 अलंकारांचा ड्रॉप आहे. म्हणजे हे 3 स्वर जे आहे ती 3 स्वरांचं 3 अलंकारांचं नाही, सॉरी 3 स्वरांचा ड्रॉप आहे. म्हणजे सा प रे ग म जे आहे तो गाळलेला आहे. म्हणजे तो सायलेंटमध्ये बॅकग्राऊंडमध्ये आहे पण तो गाळलेला आहे, म्हटला नाही आपण. सो हा फरक आहे. याने काय होतं की प्रत्येक स्वराची आपली जागा आहे, स्वरस्थान ज्याला आपण म्हणतो, ते जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होत नाही तोपर्यंत तुम्हाला नोटेशन किंवा स्वरांची जाणीव होणार नाही की स्वर आता ह्या तानपुरा सुरू आहे, यातला रे कुठला, ग कुठला, म कुठला. कारण आपल्याला तानपुऱ्यामध्ये फक्त एक स्वर मिळतो, 2 स्वर मिळतात, सा आणि प. हे स्वर जे आहे ते अचल असतात, हे आपली स्थान किंवा जागा बदलत नाही. रे ग म ध नि हे सगळे असतात ते चल स्वर आहेत, म्हणजे हे थोडे आपली जागा बदलू शकतात. हे कसं सगळे डिटेलिंग मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत नेक्स्ट लेसनसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना परत शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्सची मी अजूनही वाट बघतो आहे. आणि यस, आपले 15 सबस्क्रायबर झाले आहे. सो थँक्यू सो मच. ज्या 15 लोकांनी सबस्क्रायबर केलं, मी आशा करतो की आय गेट दॅट thousands, lakhs of subscribers on this channel, आणि will spread this journey of music through the world, through the India, through the world, everywhere. So thank you so much.